नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलला. तर आरोग्य विभाग गट क व गट ड ची भरती लवकरच येत आहे आणि या भरतीमध्ये पदानुसार जी पात्रता असेल, त्याचबरोबर जो काही अभ्यासक्रम असेल, वयोमर्यादा असेल आणि वेतन श्रेणी असेल, या सर्व गोष्टी आज इथं आपण डिस्कस करणार आहे. विनंती आहे आपल्याला सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. लक्ष असू द्या, आजची जी आपण पात्रता घेऊन आलो, ही पात्रता लास्ट टाईम ज्यावेळेस भरती झाली होती, त्या भरतीला अनुसरून आहे. यावर्षीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, पण लवकरच ते प्रसिद्ध होणार आहे. संभावित पात्रता, त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा काय असू शकते, ते जुन्या जाहिरातीला अनुसरून आपण इथं आज बघत आहे. जेणेकरून तुम्ही तयारीला सुरुवात करावी आणि आरोग्य विभाग भरती येणार, हे मात्र काय सन्माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. तर आपण वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊया. माझ्या मित्रांनो, जर आपण एकंदरीत इथं पाहायला गेलो, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल एक, की हे गट क ची जाहिरात आहे. ही पी-डी-एफ खूप मोठा आहे. 100-150 पेज जास्त पेजेसचा आहे. मी इथं काय वयोमर्यादा असणार आहे, लक्षात ठेवा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण. ओके. आणि अमागास असेल तर 40 आणि तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल म्हणजे ओपनमधून भरत असाल 40 सॉरी ओपनमधून भरत असाल 40 आणि कास्टमधून 45 पण कमीत कमी वय 18 वर्ष असलेला पाहिजे. खेळाडूसाठी 45 आहे, अंशकालीनसाठी 57 आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंप आणि दिव्यांगांसाठी 47 आहे आणि माजी सैनिकांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी आणि 3 वर्ष प्लस आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी माझी मित्रांनो दिलेली आहे 47. एवढी हे तुम्हाला पात्रता दिली. आता याच्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर मराठी उमेदवाराला नियमानुसार मराठी, हिंदी भाषा परीक्षा तशा अगोदर उत्तीर्ण केल्या नसतील, तर निवड झालेल्या हे तदर्थ मंडळाची मराठी, हिंदी भाषेची उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. आता हे पात्र तुम्ही गृहीत धरू नका, ते नेमकं हे आल्यानंतर माहीत पडेल. ओके. परीक्षेचं आयोजन माझ्या मित्रांनो यावर्षी नेमकं कोण्या प्रकारे करण्यात येणार आहे, ते अजून अद्याप जोपर्यंत नॉर्मलायझेशन जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपल्याला सांगता येत नाही. मी हवेत गोळीबार करत नाही. आता गट क पदासाठी 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा लास्ट टाईम घेण्यात आलेली होती. यावर्षी सुद्धा तसंच राहील. 100 प्रश्नाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील आणि प्रश्नपत्रिकेले प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील आणि इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. विभागाशी निगडीत म्हणजे तुम्ही तांत्रिक विभागाचा फॉर्म भरलेला आहे किंवा तांत्रिक पदासाठी फॉर्म भरलेला आहे किंवा तुम्ही व्यावसायिक संवर्गात फॉर्म भरलेला आहे, तर 80% गुण हे पदाशी निगडीत असतील. तांत्रिक शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील. म्हणजे तुम्ही एखादी विशेष डिप्लोमा केलेला आहे, विशेष डिग्री घेतलेली आहे सामान्य सोडून, तर त्यावरती तुम्हाला काय 80% गुण हे पदाशी निगडीत असेल आणि 20% गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित यांच्याशी निगडीत असेल. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहेत, त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील प्रश्न इंग्रजी माध्यमातील असतील. वाहन चालकाचे सुद्धा गट ड ला जाईन. पहा, वाहन चालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 20 प्रश्नांकरिता 40 गुणांची विषयाधारित 80 प्रश्नांकरिता 160 गुणांची 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड केल्या जाईल, अशा प्रकारे मागच्या वेळेला ठरवलं होतं. आता निवडीची पद्धत काय होती, की 45% तुम्हाला गुण प्राप्त करणे अनिवार्य होते. हे झालं गट क चं. आता या गट क मध्ये पदानुसार काय पात्रता आहे, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ते पहिले वयोमर्यादा सुद्धा सांगून दिलं तुम्हाला. आता तुम्हाला एकाच वेळेस पेमेंट आणि काय असेल ते सर्व सांगतो. महाराष्ट्राचा रहिवासी असेल म्हणजे त्याच्याकडे डोमेसाईल असणे गरजेचं आहे. माझे मित्रांनो, आता आपल्याला थोडंसं इथं एक महत्त्वाचं पाहायला भेटेल, पदानुसार पात्रता. इथं पदं दिलेली आहेत. ठीक आहे. इथं पदं दिलेली आहेत. या पदामध्ये त्याचा पे मॅट्रिक्स दिलेला आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि वेतन श्रेणीच्या समोर त्याची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. गृहवस्त्रपाल याच्यासाठी एस-एस-सी पास असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाउसकीपिंगचा त्याच्याकडे ह्या गोष्टीचा अनुभव सुद्धा असणे गरजेचं आहे. भांडारणी वस्त्रपालसाठी याच्यामध्ये भरपूर सारे पदं आहेत माझे मित्रांनो. मी एवढ्या पदांची समजून देणे शक्य होणार नाही. मी काय करतो, एका साईडला बाजूला होतो आणि तुम्ही कोणत्या पदासाठी क्वालिफाय आहेत त्या गोष्टी सांगतो. दुसरं पद आहे भांडारणी वस्त्रपाल, याला एस-6 असणार आहे. तुम्हाला तुमची वयोमर्यादा जी आहे सॉरी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला काय स्क्रीनवरती पाहायचं आहे. यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना एस टिअर आहे 35,400 बेसिक असणार आहे आणि हे जे असतात डी-एम-एल-टी वगैरे दिलेले आहेत.
ऑरवाले जे आहेत ना, त्याच्या व्यतिरिक्त जर सॉरी ओके. तर हे तुम्ही पाहू शकता ऑरमध्ये दिलेली पात्रता याच्यात नसेल बसेल तर खाली पहा. यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तुम्ही स्क्रीनवरती याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ओके. तर मलेरिया 95% दिलेला आहे. इथं इथं केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि इथं ऑरमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे. यानंतर माझ्याबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी S6 असणार आहे. 21,700 बेसिक असते. पात्रता तुम्ही पाहू शकता. किरण तंत्रज्ञ आहे अधिकारी. याच्यासाठी प्रोसेस डिग्री बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची लागेल. रेडिओलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स अँड पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी. तर ऑरमध्ये जे दिलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. रक्तपेढी तंत्रज्ञ, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी याच्यामध्ये दिलेलं आहे माझ्या मित्रांनो 35,400 बेसिक असेल. S13 याला आणि प्रोसेस आहे डिग्री बॅचलर पॅरामेडिकल. औषध निर्माण अधिकारी याला भरपूर सारे लोक अर्ज करणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे दिलेलं आहे 1948 नुसार और डिप्लोमा इन हे जे दिलेले आहे डिप्लोमा किंवा माझ्या मित्रांनो प्रोसेस इन डिग्री तुम्हाला सुद्धा इथं लागू शकते. तर ऑरमधल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आहार तज्ज्ञ आहे. आहार तज्ञासाठी BSc होम सायन्स लागेल. त्यानंतर ECG तंत्रज्ञासाठी तुम्ही पाहू शकता बॅचलर डिग्री पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची. त्यानंतर दंतयांत्रिकीसाठी पाहू शकता 21,700 बेसिक आहे आणि याच्यामध्ये हायर सेकंडरी म्हणजे 12वी लागेल याच्यामध्ये आणि 2 नंबरला आहे. याचा अर्थ काय 1 तर पाहिजेच, पण 2 नंबरचे सुद्धा तुम्हाला असणे गरजेचं आहे, जोपर्यंत ऑर देत नाही तोपर्यंत. डायलिसिस तंत्रज्ञासाठी पहा काय लागेल, बॅचलर डिग्री लागेल. त्याचबरोबर अधिपरिचारिका शासकीय 50% हे भारतीय परिचार्या परिषदेच्या निकषानुसार दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता धारण करणार तसेच दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केलेली आहे असा उमेदवार या पदाकरिता नियुक्तीस पात्र असणार नाही. हे थोडं समजून घ्यायचं आहे माझे मित्रांनो. हे मागच्या भरतीच्या अनुषंगानं आहे. अजून यावर्षीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. ज्याही वेळेत जाहिरात प्रसिद्ध येईल, त्या जाहिरातीमध्ये आपण कोणत्या कास्टमध्ये आहे, आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतो, आपण ज्या पदासाठी फॉर्म भरत आहे, ती पात्रता आपल्यामध्ये आहेत का? या सर्व गोष्टीचा आपल्याला माझ्या मित्रांनो विचार करावा लागेल. अधिपरिचारिका खाजगी 50% आहेत. दूरध्वनी चालक आहेत. त्याचबरोबर वाहन चालकाची तुम्ही पात्रता पाहू शकता माझ्या मित्रांनो. दूरध्वनी चालकाची जी पात्रता आहे ते पहा सर्टिफिकेट एक्झामिनेशन लागेल. वाहन चालकासाठी काय S6 असणार आहे. 19,900 बेसिक दिलेलं आहे. याचबरोबर ट्रेलरसाठी काय दिलेलं आहे, वाहन चालकासाठी ड्रायव्हरचं लायसन पाहून घ्या. भरपूर सारे लोक याला फॉर्म भरणारे असतात. नळ कारागीरसाठी तुम्ही पाहू शकता. सुतारसाठी काय प्रोसेस आहे. त्याचबरोबर आहे नेत्र चिकित्सा अधिकारी, विकृती सामाजिक कार्यकर्ता, त्याचबरोबर भौतिकोपचार तज्ज्ञ या सर्व गोष्टींसाठी काय पात्रता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. व्यवसाय उपचार तज्ज्ञ, समुपदेष्टा, काउन्सिलर, रासायनिक सहाय्यक, अणुजीव सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर अवैद्यकीय सहाय्यक, वार्डन दिलेला आहे, अभिलेखापाल दिलेला आहे. आरोग्य पर्यवेक्षकसाठी काय पात्रता ते पहा सुपरवायझरसाठी. ओके. बॅचलर डिग्री सायन्सची तुम्हाला इथं डिग्री लागणार आहे आणि याचबरोबर जे महत्त्वाचे असेल तुम्हाला हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूरकडून द पोस्ट ऑफ द मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री. तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. यानंतर वीजतंत्री परिवहन, यानंतर कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, यानंतर आहे तंत्रज्ञ, त्यानंतर आहे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक. आता मी हे पद दाखवतो याचा अर्थ असा आहे काय, यावर्षी जाहिरात या सर्व पदांची असणार आहे. जे खाटांचं पुनर्निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ते जे खाटा नवीन बनलेले आहेत म्हणजे श्रेणीवर्धित झालेले आहेत 200 खाटावरून 300, 300वरून 500 गेलेले असतील, तर तिथं जे एवढे पदं रिक्त असतील त्याच्यासाठी ही जाहिरात येणार आहे. म्हणजे मी जेवढे पदं दाखवले ह्या सर्व पदांची जाहिरात येणार असं नाही. ठीक आहे. यानंतर सेवा अभियंता, यानंतर आहे वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, यानंतर आहे वैज्ञानिक सामाजिक कार्यकर्ता तुम्ही पाहू शकता. समाजसेवा अधीक्षकसाठी उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक स्टेनोटायपिस्ट, किरण सहाय्यक, ECG तंत्रज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर, ग्रंथपाल
ग्रंथपालसाठी बॅचलर डिग्री लागेल ग्रंथालय विज्ञानाची. त्याला S10 असेल. त्यात वीजतंत्री, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याला जास्तीत जास्त मल्टीपर्पज हेल्थ वर्करसाठी फॉर्म भरणार आहेत. याच्यासाठी पात्रता व्यवस्थित पाहून घ्या माझे मित्रांनो. 12वी सायन्स असेल. ओके. त्याचबरोबर कनिष्ठ अवेक्षक ज्युनियर यासाठी काय पात्र असेल ते पाहू शकता. 10वीच लागेल. आणि हाईट आणि वेट मागितला आहे. हाईट आणि चेस्ट मागितलेली आहे मुलांना इथं हां. ठीक आहे. पुढे पहा. तर अशा प्रकारे माझ्याबरोबर एवढे पदं हे जे होते ते गट क चे होते. गट ड चे जर कधी पदं पाहायला गेलो तर गट ड साठी सुद्धा वयाची समान आपल्याला हे पात्रता पाहायला भेटू शकते. याचबरोबर माझे मित्रांनो उमेदवाराचे वय हे काउंटिंग आपण नंतर पाहणार आहे कारण की ती आता नवीन जाहिरात ज्यावेळी येईल त्यावेळेस वेगळी काउंटिंग असेल. 100 प्रश्न गट ड पदांसाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. त्याचबरोबर बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. निवडीची पद्धत तुम्ही पाहू शकता. 45% गुण प्राप्त करणे गरजेचे आहेत. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जे असणार आहे पदं यासाठी याला भरपूर साऱ्या पदाला एकच इक्वल पात्रता असणार आहे. ती म्हणजे माझ्या मित्रांनो 15 नंबरचं पेज आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये जर कधी आपण पाहिलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स शैक्षणिक अर्हता जे आहेत. गट ड चे जे पद आहेत शिपाई आहे, कक्षसेवक आहे, बाह्य रुग्णसेवक आहे. हे सर्व पद आहेत. पुरुष सेवक, दवाखाना सेवक, दवाखाना परिचर, ऑर्डिलरी, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक हे सर्व जे दिसतात ना माझे मित्रांनो, हे सर्व गट ड जे पदं होते त्याच्यापैकी किती पदं येतात? याचं जे पेमेंट असणार आहे ते S3 असणार आहे. 16,600 बेसिक असणार आहे याची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याला 10वी पास असल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. यापैकी किती जागाची भरती येते त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी फवारणी कर्मचारी यामधून तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये बसता का? नियमित क्षेत्र कर्मचारी याच्यासाठी तुम्हाला तांत्रिक पदाचा काही एक्सपिरियन्स लागेल. मी बाजूला होतो. पाहून घ्या माझ्या मित्रांनो काय लागेल तर. यानंतर अकुशल कारागीर आहेत. यानंतर आपल्याला जे लागणार आहे, तर हे एवढे गट ड चे पदं होते 5 आणि 5 म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे पद आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याच्यासाठी 10वी पास लागते. जनरल पोरगा फॉर्म भरू शकतो. विनंती आहे आरोग्य विभागाची लगेच जाहिरात आली आहे की आम्ही अधिकृतरित्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू. माझ्या मित्रांनो यावर्षीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 5,223 पदं आपण ऐकलेले होते. नेमकी आता प्रत्यक्षात जाहिरात किती पदांची येते, कुठं जास्त पदं येतात, कुठं कमी येतात, कास्टमध्ये कसे येतात, ह्या सर्व विषयाचा नंतरचा आहे. विनंती आहे आपण कोण्या पदासाठी पात्र असाल ते पदं पहा. त्याच्यासाठी कोण्या जिल्ह्यात अप्लाय करता येईल आपल्याला त्याचा विचार करू शकतो. आपल्याला कोणता सुटेबल येईल आणि आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा अभ्यास कसा करावा, त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करावा लागतो. माझ्या मित्रांनो, हा तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न होता. आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात नॉन टेक्निकल बॅच मी आणलेली आहे. सर्व पदांसाठी ती बॅच उपयुक्त आहे. बॅचचा कालावधी 1 वर्षापर्यंत दिलेला आहे. मी माझ्या मित्रांनो पी अकॅडमी या ॲप्लिकेशनला बॅच आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर ₹799 या बॅचची सध्या ऑफरमध्ये फी चालू आहे. तशी ॲक्चुअल फी ही ₹1999 आहे. आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय, माझे मित्रांनो आम्ही सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला तिथं अवेलेबल करून देतोय. नवीन सर्व व्हिडिओ लेक्चर्स आहेत जेणेकरून तुम्ही आरोग्य विभागाबरोबर अदर कोणत्याही परीक्षेला गेला तर तुमचे मार्क कट होणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. रेग्युलर लेक्चर चालू आहेत. नवीन लेक्चर बनवून तुम्हाला उपलब्ध करून देणं चालू आहे. यामध्येच तुम्हाला तांत्रिकसुद्धा प्रश्न पुरवण्यात येईल. त्याच्यासाठी वेगळा चार्ज घेतला जाणार नाही. तर बॅच ही पी अकॅडमी ॲप्लिकेशनला ॲप्लिकेशनची लिंक, बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तुम्ही WhatsAppच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. आरोग्य विभाग भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा. जय हिंद. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.